ते काय आहे ना साहेब, ती काय साधा फोन नव्हता. माझ्या बापाला लय हाऊस होती, त्यानं व्हिडिओ कॉल केलता विहानशीला आणि त्याच्या हातात एका कप होता आणि दुसऱ्या हातानं केळीवाल्याला बोलावलं ना, तर मग फोन कुठं ठेवायचा म्हणून खिडकीवर ठेवून सगळं त्यानं माझ्या बापानं केलं ना. तर तेव्हा मग व्हिडिओ कॉल चालू होता ही मला आणि माझ्या आईला ना कळलं नाही. तेव्हा मग तिनं सगळं विहानशीनं व्हिडिओ कॉलवरनं सगळं बघितलं ना. ते तिच्या समोर माझा बाप मेला आणि तिच्या समोर मी मॅथ्यूजला मारला. तिला सगळं कळलं होतं. तर तिनं त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि मग मला आणि माझ्या आईला ब्लॅकमेल करायला लागली. मग मी तिला म्हणलं, तू एक काम कर बाय, तू ना आमच्या गावाला ये, आपण तिथं भेटून मोक्ष लाव. तर तेव्हा ती आली मग तिकडं. तर आम्ही तिला तलावाजवळ घेऊन गेलो. तिला म्हणलं काय हाय भानगड ती सांग. तर मला म्हणली 1 कोटी रुपये द्या. तर माझ्याकडे तेव्हा 25च रुपये होते म्हणून व्यवहार फिसकटला. ह्या घडीला हे खरं आहे का खोटं आहे ह्यावर हे पण मला आता कळत नाहीये सर. नाही मला सर तुम्ही रडताय का सर? मला ही तिसरी बॉडी कोणाची होती? मग तेव्हा तिनं मग ती विहानशी म्हणली 25 रुपयात मी नाही तयार होणार, मी पोलिसांनी सांगणार. मग तेव्हा माझ्यातल्या लेकरानं आईला वाचवण्यासाठी विहानशीला तलावात ढकललं आणि तिची खून भरी मांग केली. म्हणजे काय? तलावातल्या मगरीनं खाऊन टाकलं तिला. थँक्यू. नाही सर थँक्यू सर. चाकण दांडे साहेब, तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून माझं गोष्ट ऐकायला तयार झालात ना, त्यासाठी खूप थँक्यू सर. खूप थँक्यू. म्हणजे केवढं थँक्यू. आता ऐकायला तर पाहिजे. पिक्चर बनवायची म्हणलं गोष्ट ऐकायला लागेल की. हा ते आहे. गोष्ट ना ऐकता कसा काय पिक्चर बनवणार? नाही. पण जोरदार झाला पाहिजे बरं का. हो. कचकाडा पिक्चर झाला पाहिजे एकदम. येस. झनाटा झाला पाहिजे. सनाटा म्हणजे सर कचकाडाच आहे picture. सोडायचंच नाही आपलं. थिएटर मध्ये दुसऱ्या कोणाचं पिक्चर असलं की नाही सगळं मागं पडलं पाहिजे आपल्या. अरे सर बस तुम्ही तो हेच आहे सर. झनाटा कचकाडा झाला पाहिजे एकदम कचकाडा. जोरदार होऊन द्या. फॅमिली ड्रामा असला लिहिलाय ना सर कचकाडा. लोक हसता हसता कधी रडायला लागतील ना त्यांना पण कळणार नाही सर. काय सांगताय? वा, 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 असं वा. आधी काही खायला वगैरे मागूया का? सांगू वेटर आला. अरे देवा, इतकं बोला की काय पाहिजे खायला? ही द्या. पहिलं 2 कॉफी द्या. कॉफी देऊ का आधी? हा आणि खायला काय सांगायचं? ही द्या. फव द्या 2. फव देऊ का? फव मग द्या 2. हा देतो बरं का. मला जरा याला टाइम लागला तर मग माझ्या खवळू नका बरं का. नाही तसं तर काय तो नाही. काय कोण मीच आहे ऑर्डरी घ्यायला आणि ऑर्डरी परत आणून द्यायला पण मीच आहे. बाकी दुसरं पोर नाही तर कोण. मग मला माझं येऊन करावं लागणार आहे. चालते असू द्या. आधी मग कॉफी आणू का मग फव आणू मी आधी? तुझ्या जनाची हा, जे पहिलं होईल ते आणा. असं काही नाव काय म्हणलं तुझं? बाबा नाव आहे माझं. बाब्या होय. बरं, बाब्या. बाब्या. आणजी काय असेल ती लवकर आणतो बरं का. हा. कॉफी झाली तर कॉफी आधी आणतो, नाही तर मग फवज आधी आणतो. काय पोर गेल्या का? हा सर. असली पोर नाही ती बघायला मिळत बरं का. नाही एवढं प्रामाणिक होतं का? हा बघून ठेवा. सुरू करू सर. सुरू करा. हा तर सर पिक्चरचं नाव आहे पाकातला हलवा. काय नाव आहे? पाकातला हलवा. पाकातला हलवा. हा सर पाकात ते सध्या गोड ते पदार्थांची नावं ठेवायचा ट्रेंड आहे ना. होय का? गुलाबजाम, गुलकंद, मुरांबा, हे जलेबी. तर म्हटलं एक जरा ट्रेंड फॉलो करूया. तसलं आहे होय. हा. तसलं करताय का तुम्ही? तसलं आहे, हा. ट्रेंड भारी आहे. मग भारी आहे. हा. मग विषय नाही, चांगला आहे. हा. मग पाकातला हलवा. तर सर स्टोरी आहे आपल्या हृदयेंद्र नगरकर आणि हृदया नगरकर यांची. हृदयेंद्र. हृदयेंद्र हृदयेंद्र सोपं ठेवा की हो. हा. पप्या ठेवा. बाब्या ठेवा. रेखा ठेवा. बाब्या रेखा कसं जुळतंय की नाही हो? नाही सर हृदय ते नाही हो. सध्या सर कठीण नावांचा ट्रेंड आहे ना सर. हं. हा म्हणजे पर्जन्य, तक्षशिला,
इक्ष्वाकू त्यानं चालतो पिक्चर त्यांनी हे होणार पिक्चर चालणार ट्रेंड फॉलो करायचं. मग तुमच्या ह्यानं करा मग हा. करा ट्रेंड बिंड तसं करा सगळं मग हा तर सर आपला हे पाकातला हलवा पाकातला हलवा. गोष्ट सुरू होते तेव्हा हृदयेंद्र आणि हृदयानी सर एक महाबळेश्वरला खूप मोठं फार्म हाऊस घेतलेलं आहे बर. आणि त्याची वास्तुशांत आहे. बर आता ह्या दोघांनी त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या मुंबईच्या घरात बोलवलंय. आता हृदयेंद्र नगरकर जो आहे त्याची फॅमिली आहे नगरची बर आणि आपली हृदया जी आहे ती मूळची नार्वेकर. सो तिची फॅमिली आहे कोकणातली. बर तर इथे आपण काय करतोय नगर आणि कोकण हे दोन लहेजे आपण इथे फिल्म मध्ये मिक्स केलेले आहेत. दोन कल्चर आपण इथे मिक्स केलेले आहेत. असं. म्हणजे दोन्हीकडचा ऑडियन्स आपल्या पिक्चरला येणार आहे आणि ही दोघं मुंबईत राहत आहेत. सो मुंबईचा ऑडियन्स आणि शहरातला ऑडियन्स पण एक येणार आहे सर. तिने किशात घातली ती तिने लगा ही वेस्ट केलंय तुम्ही आणि ती ही पोरग कुठलं नगर अहिल्यानगर का अहिल्यानगर सगळे बघणार ठीक आहे मग चालते हा, मग चालते कॉफी आणली तुमची तुम्ही कॉफी म्हणला होता आधी मग कॉफी घेऊन आलो. फव नाही आणलं मी कारण फव अजून थंड आहे ती. चालेल. कॉफी तेवढी कुठं गेली हाय ती तेवढी प्या. हा थंड करू नका. नाही. थंड कॉफीमुळं मग खून होतो. काय काय ऐ काय बाब्या उपीट देऊ का अजून आणून काय खायचं नाही 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 काय म्हणला आता मी काय म्हणलं उपीट देऊ का म्हणलं तुम्हाला थंड खायचं. कॉफीच काय म्हणला हा थंड कॉफीमुळं खून होतो. माणूस माणसाला मारून टाकतो. कॉफी थंड करू नका. हा सर तर हे आपण महाबळेश्वरला सगळे निघालेले आहेत सर. आपले हृदयेंद्राची फॅमिली आणि हृदयाची फॅमिली. आता ही फॅमिली पण सर खूप मोठी आहे सर. म्हणजे हृदयेंद्रच्या फॅमिलीमध्ये आहेत काका मामा आणि काकांची बायको मामाची बायको त्यांची 2 मुलं आजी आणि आत्या. कोण कोणाच झालाय कोण कोणाचाच नाही झालं सर. बाब्या नाही का आता आला काहीतरी म्हणला ती कॉफी पेल्यामुळे खून झालाय ती कुणी कुणाला मारला असं अरे सर काय मला नाही माहिती सर. मी वाचू का पुढे वाचा वाचा हा, वाचू ना वाचा, हा, हा, कुठपर्यंत ऐकलंय सर. ही ती होतं ना ही पाकातला हलवा पहिल्यापासून वाचतो सर. वर वाचा वर वाचा. मध्ये नको लय. हा, नाही, पटापट आपलं जेवढं असेल तेवढं सांगा हा. तर मग सर हृदयेंद्र आहे हृदय आहे त्यांनी हे घर घेतलेलं आहे फार्म हाऊस घेतलेलं आहे त्याची वास्तुशांत आहे. सगळे आता निघालेले आहेत हा, आणि सगळे मुंबईवरनं महाबळेश्वरला निघाले आहेत. इथे आपलं ट्रायव्हल सॉन्ग आहे सर. हा. पिकनिक सॉन्ग. बर. इथे आपण काय करणार इथे सगळ्या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होणार गाड्या थ्रू आणि महाबळेश्वरला गाडी पोहोचणार आणि सगळे महाबळेश्वरला फिरत बाब्या असताना आला बाब्या नाही आला सर महाबळेश्वरला. सगळे महाबळेश्वरला फिरत असतात. ही तुमचं फव राहिली होती ती फव मी तुम्हाला आता आणून दिली. वाईज गरम करायला 10 मिनिटं लागतात ना ती 10 मिनिटं घेतली. फव गरम झालं. तुमची ऑर्डर मी पूर्ण केली. Thank you. कॉफी पण झाली. फव पण बाब्या. बोला की काय म्हणला तुम्ही कॉफीमुळे काय ती खून होतो म्हणला काय थंड कॉफीमुळं खून होतो साहेब. नुसत्या कॉफीमुळं नाही होत. माणूस माणसाला मारून टाकतो मग त्याच्यामुळं. कस काय म्हणजे ती माझ्या बापाला आहे का नाही हं. त्याला गरम कॉफी पियाची लय सवय होती तर ती माझ्या आईला सारखं कॉफी मागायचा. गरम कॉफी दे गरम कॉफी दे तर माझी आई आहे का नाही त्याला गरम कॉफी द्यायची. पण माझं बाप आहे का नाही लय आगाऊ होते. ती आहे का नाही थंड करायचं कॉफी आणि मग पियाचं. ती म्हणजे लय उशिरा पियाचं. कॉफी थंड झाली की मग परत लय चिडायचं. मग ती माझ्या आईला लय मारायचं कारण कॉफी लय थंड व्हायची. मग ती आईला मारायचं सारखं मारायचं. एकदा मग मी लय बघितलं आणि मग माझ्या आईला वाचवण्यासाठी माझ्यातलं लिकरू बाहेर आलं आणि मी आणि आईनं मिळून बापाच्या कॉफीमध्ये विष टाकलं आणि बापाला मारून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या. तुम्ही फव खा. हे ब्रा ओ बोला की साई. तो आतला टेबल बघ जा. त्यांची 2 ऑर्डर पटकन चल. दिलेली आहे ती. चालू द्या साहेब. चल. हा तर साहेब आपली महाबळेश्वरला गाडी पोचलेली आहे. सगळे गाडीतनं निघालेले आहेत. आता मार्केटमध्ये शॉपिंग करतायत आणि मज्जेत आहेत सगळे. 3 बोड्या कोणाच्या पुरल्या मग 3 बॉड्या नाही पुरलेल्या सर. आपण आता एक मारलाय 3 बोड्या कशा काय पुरल्या मला नाही माहिती सर.
हे जे बोललेला जर तो खरं असेल तर त्यांनी आता खरं जेलमध्ये असलं पाहिजे. ती सोडावं ते महत्वाचं नाही. ते महत्वाचं आहे. ते कसं महत्वाचं नाही सर? तुम्ही लेखक आहे ना, हा मी लेखक आहे. डोकं लावा की जरा. काय जर एक माणूस मेलाय 3 बॉड्या कशा पुरल्या? सर मी माझ्या ह्याचा लेखक आहे सर. मला ते नाही माहिती सर, खरंच नाही माहिती सर. अरे तुमचं कळलं की हो, तुमचं काय होणार आहे? महाबळेश्वरला पिकनिक सॉंग होणार आहे सर. अरे कळलं हो तुमचं. महाबळेश्वरला पिकनिक सॉंग होणार काय? घरातली सगळी गेले ती हातात हात घेऊन नाचणार, दमणार, गाडी पकडून घरी जाणार. काय वेगळं आहे तेव्हा? सर वेगळं आहे सर. 3 बॉड्या कोणाच्या पुरल्या? सर नाही माहिती सर, मला खरंच नाही माहिती सर. एक माणूस मेलाय 3. काय होतंय माहितीये का? ही येतंय सांगून जातंय, माझ्या डोक्यात भोंगा लागलाय, पांजाळल्या कसं झालंय मला. कळतंय का तुम्हाला? म्हणजे ह्यानं कसं एका ह्याच्यात सांगून टाकलं का नाही हा हा जीव मोकळा होईल. हो अर्धवट सांगतंय ती. येते का लक्षात तुमच्या? तर मग जाऊ द्या ना त्याला. जो अर्धवट सांगतोय त्याच्याकडे का लक्ष देत आहे? ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे त्याच्याकडे लक्ष द्या ना सर. असंच होतं सर. जे अर्धवट सांगतायत ना त्याच्या मागे जग चाललंय. ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे तो कोणाला नको आहे सर. सर प्लीज सर, प्लीज एकदा माझी गोष्ट तर ऐकून घ्या ना सर. प्लीज सर. सर हा हां सर. सर का कुठपर्यंत ऐकलंय तुम्ही? हे हे जे ते पाकातला हलवा. पाकातला गुलाबजाम. पाकातला गुलाबजाम नाही सर, हलवा. हलवा सर. हा, हलवा. हा, आणि त्याच्या सर, म्हणजे- पाकातला हलवा सांग. सर 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 हा. म्हणजे तुम्ही आधीपासून काहीच ऐकलं नाहीये. मी खूप सांगितलंय सर. नाही नाही तसं नाही. ही आपलं पटापट सांगा, वरवर सांगा, आपलं काय विषय नाही. बर बर. काय होतंय माहितीये का तुम्हाला? कळतंय काय होतंय? ह्यो येतोय गोष्ट सांगतोय म्हणजे ह्यानं एक मारला नाही 3 बॉड. आपण बाब्या सर बाब्या सर बाब्या हे बाब्या इकडे. सर आपण अजून विचारून काय घेऊ माझं कसं तुम्हाला होतंय? खायला द्यायचं आहे नाही, का? नाही, म्हणजे उपीट आहे, शिरा पण आहे, नाही, नाही, शिराच नको. त्याच्यामध्ये ऐक की, पायनॅपल. थांब बाब्या, जरा, ऐक ना, बोला, बाब्या. थांब जरा. ही तर बस. तुम्ही जरा उठा, सर काय बाजूला जरा इकडे. सर उठा जरा, इथं बस. नाही अरे उठा की जरा, थांबा ना तुम्ही यार. मी 3 बॉड्या पुरल्या त्या. मी बसलं मग की अरे बस ना बाबा इथं. मालिक माझा लय श्री वा. बस पडा बस बस. हे बघ आता मी सांगस तोवर इथनं उठायचं नाही. नाही मग मालकांना. अरे बाप मी विचारतोय तेवढंच सांगायचं आता. बोला की मग. एक जण मेलाय 3 बॉड्या कोणाच्या पुरल्या ते? काय झालं साहेब? माझा बाप ऐका नाही, त्याला ऐका नाही, गरम कॉफी प्यायची. ए परत नको पहिल्यापासून सांगू. झालं ते कळलं मला. तू तू सांगू त्याला तू इकडे उभं राहा माग. कॉफी थंड झाली तेव्हा त्याच्यात आधीच इष्ट टाकलं होतं ना, हं. तर ती कॉफी पिताना तेव्हा त्यानं मरायच्या आधी मॅथ्यूज केळीवाल्याला घरी केळी घेऊन बोलावला होता. एक 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 तुझ्या केळीवाल्याचं नाव मॅथ्यूज आहे? सिरियसली? तो वसईचा होता ना, त्याच्यामुळे त्याचं नाव मॅथ्यूज होतं. तर त्यानं त्या सांगू द्या, मध्ये- मध्ये थांबू. ऐका नाही, कॉफी पिता पिता मॅथ्यूजला म्हणला केळी आणतोस का? हं. तर ती केळी घेऊन येत होतं. हं. आणि जेव्हा ती आलं तेव्हा माझा बाप ती इश पिऊन खाली घरात पडला होता. ती मॅथ्यूजनं बघितलं. मग मला आणि माझ्या आईला काय करायचं ती कळना झालं. मग मी म्हणलं आता माझ्या आईला वाचवण्यासाठी तिच्या लेकरालाच काहीतरी करावं लागल, म्हणून मग ऐका नाही त्या मॅथ्यूजला दरवाजात आल्या आल्या ऐका नाही 2 दाराच्या मध्ये असं अडकवून लॅच लावून मग चिरडून मारून टाकलंय मी. मॅथ्यूज मग त्याच्यानंतर माझ्या बापाची बॉडी घरात पडली. मॅथ्यूज आणि त्याच्या हातातली केळी घराच्या बाहेर पडली. 2 बॉड्या झाल्या त्या. मग 2 बॉड्या झाल्या त्या. दोघांनी आहे का नाही साहेब, त्या दोघांनी आमच्या गार्डन घराच्या मागे जी होतं त्याच्यामध्ये पुरलं. आणि तिथं कोणीतरी बघितलं आणि तिथं 3री बॉडी तुम्ही पुरलेली आहे. अहो 3 body एक्साइट झाली काय ती. होताय 3 body झाली सर? ती. अरे एक्साइट काय होताय? 3 बॉड्या. त्यांनी 2 मर्डर केले सर. हे करू दे हो, त्याचं काय नाही. 3रा कोणी बघितलंय ते सांगा मला. नाही तेव्हा मग आम्ही हाय का नाही बॉड्या पुरून मग शहर सोडून गावी निघून गेलो. मग 3री बॉडी कोणाची पुरली? आम्ही गावी गेलो का नाही हं. तेव्हा मग माझ्या बापाच्या बहिणीचा म्हणजे माझ्या आत्याचा फोन आला. हा म्हणजे आत्याला सगळं कळलं. आत्याचा काटा तुम्ही काढला. आत्याला तुम्ही 3री बॉडी आत्याची आहे. नाही, आत्याचा असा चालता फोन, बाब्या कसा विचाराय. ए हे कशाला सांगतोयस मग? याची काय गरज आहे सांगायची? गप्पा बस ना मग, महत्वाचं आहे ते सांग ना.
सर तुम्ही बॉड्यांचं गेसिंग गेम खेळू नका इथे. खूप डेंजरस वाटतंय हे ऐकायला. हे जर खरं असेल ना आपण पण अडकू सर. अरे काय नाही अडकं तू, मला कळलं पाहिजे. तुम्ही मला सांगा पुढं. आता तिसरी बॉडी कोणाची आहे? की माझ्या बापाला कॉफी पियाची सवय आहे परत ना. नको रे, परत पहिल्यापासून कुठे सांगतोयस तू? सांग ना तिसरी बॉडी ए. नाव घेऊन. तर थांबशील का जरा आता? ती बापानं मॅथ्यूज केळीवाल्याला बोलावलं ना, तेव्हा बापानं माझा फोन लावला होता त्याच्या मैत्रिणीला विहानशीला. विहानशी. एक तुझ्या बाबांच्या मैत्रिणीचं नाव विहानशी आहे? आता सध्याचा ट्रेंड आहे ना, सगळे अशीच नावं ठेवत्या ती. हा पण ती काय आहे ना साहेब, ती काय साधा फोन नव्हता. माझ्या बापाला लय हाऊस होती, त्यानं व्हिडिओ कॉल केलता विहानशीला. आणि त्याच्या हातात एका कप होता आणि दुसऱ्या हातानं केळीवाल्याला बोलावलं ना, तर मग फोन कुठं ठेवायचा म्हणून खिडकीवर ठेवून सगळं त्यानं माझ्या बापानं केलं ना. तर तेव्हा मग व्हिडिओ कॉल चालू होता, ही मला आणि माझ्या आईला ना कळलं नाही. तेव्हा मग तिनं सगळं विहानशीनं व्हिडिओ कॉलवरनं सगळं बघितलं ना. ते तिच्या समोर माझा बाप मेला आणि तिच्या समोर मी मॅथ्यूजला मारला. तर तिला सगळं कळलं होतं. तर तिनं त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि मग मला आणि माझ्या आईला ब्लॅकमेल करायला लागली. मग मी तिला म्हणलं, तू एक काम कर बाय, तू ना आमच्या गावाला ये, आपण तिथं भेटून मोक्ष लाव. तर तेव्हा ती आली मग तिकडं. तर आम्ही तिला तलावाजवळ घेऊन गेलो. बर. तिला म्हणलं काय हाय भानगड ती सांग. तर मला म्हणली 1 कोटी रुपये द्या. तर माझ्याकडे तेव्हा 25च रुपये होते म्हणून व्यवहार फिसकटला. फिसकटला. व्यवहार फिसकटला. ह्या घडीला हे खरं आहे का खोटं आहे ह्यावर हे पण मला आता कळत नाहीये सर. नाही मला सर तुम्ही रडताय का सर? मला ही तिसरी बॉडी कोणाची होती? मग तेव्हा तिनं मग ती विहानशी म्हणली 25 रुपयात मी नाही तयार होणार, मी पोलिसांनी सांगणार. मग तेव्हा माझ्यातल्या लेकरानं आईला वाचवण्यासाठी विहानशीला तलावात ढकललं आणि तिची खूनभरी माग केली. म्हणजे काय? तलावातल्या मगरीनं खाऊन टाकलं तिला. तिला जर मगरीनं, अरे मग तिसरी बॉडी कोणाची पुरली? माझ्या सिनेमाची सर, माझ्या सिनेमाची बॉडी पुरतोय तो. हळूहळू माती टाकतोय सर. अरे यार तुमचं काय सिनेमा चाललंय? हे तर मेन सिनेमा आहे. अरे सर हे खरं आहे, हा जेलमध्ये पाहिजे. अरे तुम्ही जी बोलताय ती तुम्ही रचलेलं होतं. महाबळेश्वरला जाते ती डान्स का भोगलंय हे ना. त्यांनी सजा भोगली पाहिजे सर खरं तर. थांबा जरा तुम्ही. तिसरी बॉडी कोणाची होती मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. तिसरी बॉडी कोणाची होती? हिम्मतरावची. कोण हिम्मतराव? ती मी आणि माझी आई जेव्हा विहानशीला तलावात ढकलला का नाही, तेव्हा तिकडे बाजूच्या झाडावर हिम्मतराव मावाचं पोळं काढत होता. त्यानं बघितलं. त्यानं झाडावनं बघितलं, त्याला वरनं सगळं दिसलं. मग ते खाली उतरलं. तेव्हा मी दगडानं ठेचून त्याला मारून टाकलं, कारण माझ्या लेकराला त्याच्या आईला वाचवायचं होतं. त्याला मारलं आणि मग त्याच झाडाखाली मी त्याला पुरून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या आणि मग माझ्या आईला मी वाचवलं. माझ्या आईला जर कोणी काय करणार असेल ना, तर मग मी नाही मग त्याला सोडणार. मी सगळं करीन माझ्या आईसाठी. कोण आहेस तू? KGF चा रॉकी आहेस? माँ के लिए कुछ भी, माँ सबसे बड़ी योद्धा, हिरो नाही विलन. कोण आहेस तू? मासाठी सगळं करतोय, मासाठी सर काही पण बोलतोय सर. हा लेखक जरा शांत बसा तुम्ही. कळतंय का तुम्हाला? मी सांगतो. अरे स्टोरी बघा की काय आहे. हो सर. अहो गोष्ट थ्रिलर आहे सर आहे. सस्पेन्स. मी असं होतो डोळ्यातनं पाणी यायला लागले. अहो. अरे पिक्चर मगरी बिगरी टाकली ते. तू एकदम तुम्ही मारा की मग. का मारू? त्याच्याशिवाय कसा पिक्चर चालायचा मग? अहो सर खरंच नाही, आपल्याकडे आहेत ना वेगळ्या गोष्टी. अरे काय करताय लागा तुम्ही? केवढं ट्विस्ट दिले ती माणसं. तुमच्याकडे काय ट्विस्ट आहे हो? सर आहे सर आहे. अरे इकडे बघा की 4 मेले ती 3 पुरले ती. कळणं झाले शेवटपर्यंत. तिसरं कुणाला पुरलंय, दुसरं कुणाला पुरलंय, कोण कुणाला मारतंय शेव. अरे लगा माझी नजर हल्ली नाही ह्याच्या समोर न लगा. तुमचं काहीतरी पुचा. बाब्या मालकानं तिकडे गोष्टी बघितलं. आणीत बसल्यात. मला तिकडे बाप हुंड टाकतोय कधीपासून. चल जातो मी. बाप आला का चल पण. माझा? आय नाही. आणि काय रे? बोला की आई मला. आली नाही आज भांड्याला? ती येणार आहे. ती आता हिम्मतरावकडे भांडे घासते, मग मॅथ्यूजकडे जाईल. आणि विहानशी ताईनं पण आज बोलवलंय भांडे घासायला, ती भांडी पण घासायला जाईल. बाप काय म्हणतोय बघ तसं. त्याच्यानंतर लवकर. मग मी जातो लगेच. बाप्पानं बोलवलंय तर. दादा इकडे. दादा इकडे. दादा इकडे. बोला दादा काय देऊ?
ह्याचा बाप आहे जन्मापासून नाही ह्यानं सांगितलं आता काय बापाला खून बापाला केलाय मारला तो. मॅथ्यू मारलाय हा 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 येडा येते अच्छा तू हा. येईल त्या गिरायकाला गोष्टी सांगत बसते उद्या येऊन विचारा हीच गोष्ट नाही सांगायचं तुम्ही तुमचं काम करा नका नागून अदालत याच्या मला काय दिवस आहे. सर माझी स्टोरी सर लेखक बसा बसा हा तर मी करा महाबळेश्वरला बंद महाबळेश्वर घाला चुलीत नाही एक काम करा सर बाब्याची गोष्ट तुम्ही लिवाय घ्या नाही सर त्याचा खरं कबुलीचा बाब आपण लिहायला ती घ्यायला नका सांगू तुम्ही तुम्हाला जुळणार आहे का नाही नाही, जुळणार सर जुळणार आहे का नाही शिका जरा पोराकडनं लागा एवढूच पोरग आहे काय गोष्ट काय स्टोरी लिहिलेली आहे सर माझी गोष्ट पण मी जरा थांबायच्या बापाला भेटलं पाहिजे मला सर- ए, बाब्या सर ए, बाब्या हो. प्रसाद सर एक 2 स्किटच्या मध्ये पचकन एक नरेशन करून घेऊया काय व्हॅनिटी मध्ये मी बाब्याला बोलवणार वाजव